श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे घरी गुरुचरित्र पारायण चालू आहे। तर मी आज तुमच्यासोबत संध्याकाळचं जे रुटीन आहे म्हणजे गुरुचरित्र पारायण चालू असताना काय काय सेवा कराव्यात, संध्याकाळी आपलं रुटीन कसं ठेवावं हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजे मी माझं रुटीन सांगते तुम्हाला की मी गुरुचरित्र पारायण चालू असताना काय काय करत असते। तर संध्याकाळी जे आपलं देवघर आहे तर तिथे दिवा वगैरे लावायचा आणि ज्या काही स्त्री देवता आहे तुमच्या देवघरामध्ये त्यांना हळदी कुंकू द्यायचं। आपण म्हणतो बघा प्रत्येक चारी सांजेला सवासणी जर घरी आल्या तर त्यांना आपण हळदी कुंकू देतो, तसंच आपल्या घरातील स्त्री देवतांना हळदी कुंकू द्यायचं असतं। तेच इथे मी केलं आणि देवघर किती छान दिसत आहे हेही तुम्ही बघू शकता। त्यानंतर लगेच इथे गुरुचरित्र जी पोथी मांडलेली आहे पूजा माझी, तिथे मी आता सगळ्या ज्या काही म्हणजे संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे हे दिवे जे आहे ते आपल्याला 7 दिवस अखंड तसे चालू ठेवावे लागतात, तसेच तेवत ठेवावे लागतात। तर त्यासाठीच इथे मी सकाळ संध्याकाळ त्यामध्ये तेल टाकत असते। कसं की मग तेल टाकलं की दिवे जे आहे ते आपले जास्त वेळ जातील आणि दिव्यांकडे लक्षही ठेवणं गरजेचं आहे। तर असं की एकदा दिवा लावून दिला की त्याच्याकडे बघायचंच नाही, असं करायचं नाही। आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थांची जी असते आणि आपला जे प्रगट दिन येणार आहे तोपर्यंत मी 7 अध्यायाचे असे पारायण करत आहे स्वामी चरित्र सारामृताचे। तर त्याही सेवा मी संध्याकाळीच करत असते। जसं की दिवाबत्ती वगैरे झालं की संध्याकाळी माझ्या त्या सेवा असतात। आणि इथे दररोज आपल्याला एक काम करायचं आहे की जे काही फुलं आहे ते काढून घ्यायचे संध्याकाळीच आपण जे सकाळी वाहतो। तर इथे आज माझे काल 7 अध्याय वाचून झाले, तर आज 8 ते 14 अध्याय होते। आणि मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला पूर्ण स्वामीचरित्र वाचणं होत नसेल तर खरंच तुम्ही 7 अध्याय वाचा। अशाने पारायण करणं खूप सोपं जातं आणि आपले पारायणही होत असतात। तर मीही तसंच करत आहे सध्या की 7 अध्याय वाचत आहे स्वामीचरित्राचे, कारण की आता माझ्याकडून पूर्ण पारायण करणं शक्य नाही आहे, कारण की घरात बाकीच्याही सेवा आहे मला। आणि मी जर ह्या सेवेला बसले तर माझ्या बाकीच्या सेवाही सगळ्या स्किप होऊ शकतात। तर त्यामुळेच इथे मी आता 7 अध्याय वाचते आहे। तर 3 दिवसात आपलं पारायण होऊन जात असतं। तर इथे पूजा संध्याकाळी बघा किती छान दिसते आहे। आणि माझी स्वामींची मूर्ती जी मी आणली ती मला एवढी आवडली आहे ना की जेव्हा स्वामींच्या चेहऱ्यावरती दिव्याचा प्रकाश पडतो इतके सुंदर दिसतात स्वामी। तुम्हाला मी जेव्हा मांडणी उचलेल तेव्हा दाखवेलच। त्यानंतर लगेचच आरती करून घेतली। 6:30 ते 7च्या दरम्यान माझी आरती होत असते। आणि त्यानंतर लगेच मी नैवेद्य दाखवून घेत असते की गुरुचरित्र पारायण चालू असताना मी सगळ्यांना सांगेल की तुमच्या घरी नैवेद्य दररोज दाखवा। आणि असंही पारायण नसलं बी चालू तरी महाराजांना आपल्याकडून आपण जे काही खातो दररोज सकाळ संध्याकाळ तरी नैवेद्य महाराजांना द्यायला हवा। याने कसं होतं की आपल्याला नैवेद्य ग्रहण करायला भेटतो आणि एक सवय लागते आणि आपलं बघूनच आपली मुलंही तसंच करतील। तर तुम्ही ही सवय लावा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।